नमस्कार मित्रांनो, एका नव्या व्हिडिओमध्ये सर्वांचे नाही स्वागत पण आहे. हो, तर लय भाषा मित्रांनो, निघणार आहे. नुकताच खरं आज सांगतो मी. हिटलरच्या गोट्यावरती लय आलो भाषा. होतो. हिटलरच्या पोलाद त्याला पाऊल सगळी शेती ठेवून विकून चालणारा टाकू एक पण ह्याला बजरंग घेऊन सुटलाय. टाकू. तर त्याची सुद्धा आपण मुलाखत घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. त्याच्या ते सुद्धा वरच इतिहास चालला ना जाणून ते. घेऊया. तर चला या. नमस्कार दादा. नमस्कार. नमस्कार. आमच्या प्रेक्षक वर्गांना आपली ओळख कळवा दादा. माझं नाव अक्षय पवार. मी राहणार संभाजीनगरचा. आणि हा जो वासरू आहे आमचे जीवलग मित्र नक्षत्रवाडीचे विकास भाऊ थोटे पाटील यांचा वासरू आहे. लहानच आहे. बजरंग नाव आहे त्याचं. आत्ताच घेतलेलं आहे बापू पुरकर यांच्या गाडीतून. वासराची स्पीड म्हणजे विशेष नाही वासराचं. आणि किती महिन्याच्या वासरू आहे दादा सध्या? तर काय 5-7 महिन्याचं असेल वासरू. 5-7 महिन्याचे. आणि आतापर्यंत किती फेरे वगैरे काढून झाले त्याचे? त्याचे 3 फेरे झाले आणि ते 3 फेऱ्यात म्हणजे इंग्लिश एकदम काटागीर पळाला. शेपटीचा गोंडा एकदम म्हणजे नागाच्या फण्यासारखा. स्पीड पण एवढी जबरदस्त आहे की कोणी जरी बघितलं तर त्याच्या प्रेमात पडून जाईल अशी स्पीड आहे त्याला. आणि हा कोणत्या जातीमध्ये येत असते? म्हैसूर जातीतून आहे. म्हैसूर जातीतून. हा. आणि खरेदी केल्याला किती दिवस झाले? खरेदी करून काय एक 2-3 महिने झाले. 2-3 महिने. हा. आणि भविष्य खूप ब्राईट ऐकायला भेटतं. भविष्य म्हणजे आता आम्ही तर नाही सांगणार, पण येणाऱ्या काही दिवसातच त्याचं नाव तुम्हाला कुठंतरी दिसेल. तेव्हा तुम्हाला कळेल की बाबा हे बोलले होते आणि खरंच तसं काहीतरी कामगिरी करून दाखवतोय असा वासरू आहे. आणि याचे फेरे वगैरे कुठल्या नंदीत काढत असतात सध्या? फेरे इथंच आमचा दीपक भाऊ यांचा एक घोडा आहे, छोटा घोडा आहे, त्याच्यात घेतो. आणि गोलू म्हणून त्याचं एक डायमंड म्हणून वासरू आहे, त्याच्यात घेतो. म्हणजे घोडा त्याचे फेरे चालू आहेत कंटिन्यू? हा, 3च फेरे झाले, जास्त फेरे नाही झाले. हा. काय वाटतं दीपक दादा याचं भविष्य? भविष्य म्हणजे आज आपण बरेचसे नवीन नवीन वासरं आणत असतो. ज्या आपण ती म्हणे ना, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तसे याचे पाय पाळण्यात दिसत आहेत आम्हाला. की खरंच एक छान तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्याचा व्हिडिओ पळताना फेऱ्याचा दाखवूच की खूप छानरित्या वासरू पळतात. आणि खरंच काय झालं, हिटलरची पण पारख विकास भाऊ यांनीच केली होती. तर आज जवळपास 3 ते 4 वासरं त्यांनी पारख केली आणि 3-4 वासरं चांगलेच पळतात. हा, त्यांची पारख खूप चांगली आहे. आणि हा वासरू पण त्यांनी घेतला होता, चांगल्या किमतीत घेतला होता, पण छोटा होता. मला थोडासा आवडला नव्हता सुरुवातीला. विकास भाऊ लई किंमत दिली आणि छोटा आहे खूप. पण तो असं त्याचा पहिला फेरा पळाला, ज्याने बघितलं त्यांनी विकतच मागितला. हा, पाय असे चालतो, शेपटीचा गोंडा, दिसण्याचा रुबाब, घरी खाण्याचा, राहण्याचा, बसण्याचा, उठण्याचा म्हणजे एकदम शेट सारखा. मग आता जो याच्या आपल्याला शरीरासाठी याला सध्या तयार करायचं, रुटीन वगैरे कसं असतं दादा डेली? रुटीन काय असतं ना, त्याला सकाळी समजा सकाळी 1 लिटर 1.5 लिटर दूध असतो, संध्याकाळी 1-1.5 लिटर दूध, थोडासा बारडा खुराक, बाकी जे आपलं काही वाला चारा, हिरवाचा, वाळेल चारा मग तो असतो. मग ज्या दिवशी फेरा काढायचा असतं त्या दिवशी तो समजा खुराक वगैरे सकाळी आम्ही काही देत नाही. हा, दूध वगैरे देतो, खुराक काही देत नाही. आणि त्या दिवशी मग थोडंसं 10-11च्या दरम्यान त्याचं आमच्या गावात तसंच याच्यासारखा सेम टू सेम एक डायमंड चांगला पळणार असेल. मग ते दोघांची गाडी एकदम चांगली पळते. 2 फेरे झालेत, 1 फेरा आपला गोड्यात झाला, पण चांगला 1 नंबर पळतो. मग जसे वासर आहेत त्यांना आपल्याला शिस्तीमध्ये आणायचं, म्हणजे आपलं जे पल्ला असतं त्यांना बाहेर नाही निघल्या पाहिजे, त्यासाठी यांना कशी ट्रेनिंग असतं? काय असतं ना, तो एखाद्या वासराचं अंगाचं पळ आणि त्याला शिस्त ती अंगाचीच असते. हुशारी, एखादा मुलगा आपण बघतो की तो मनानेच हुशार असतो, सगळ्या गोष्टी अशा त्याला कळतात. त्याला पहिल्यांदा जशी फाटी दाखवली, जसा खाली नेला तसाच वर आला. एका लाईन दोरीत खाली गेला आणि एका लाईन दोरीत वर गेला. आणि त्याच्या अंगात आता जरी शांत असला तर त्याला एक माणूस असा फिरू शकत, तो पाडला समजायचा माणूस. आता सध्या आपल्याला यांना ट्रेनिंग द्यायची आहे, तर मग ते काडीवर ट्रेनिंग देत असता की हातानेच ट्रेनिंग देत असता? काय असतं, खाडी बी जरी असली तर फक्त त्याला इशारा म्हणून असते, दाखवण्यासाठी की तुला मागून काहीतरी धक्का आहे. हा, त्यासाठी असते. हा, मारहाण आम्ही शिकवताना मारहाण करत नाही, म्हणजे तो पुढे घाबरत नाही. हा, मग जसं आपल्याला याला मारहाण करून पळवणारे वस्तू आज इथं तुम्ही मारहाण करून पळवणार, मैदानात काय चालतंय तसं आम्ही शिकवताना नाही. मारहाण आम्ही जनावराला करत नाही. आमच्याकडे खुराक वगैरे सगळ्या गोष्टी एवढ्या स्ट्रॉंग असतात की आम्ही त्या घेतानाच आम्हाला सुरुवातीच्या 1-2 फेऱ्यात समजलं की हा पाळणार आहे तर आम्ही ठेवतो, ना तर आम्ही काही ठेवत नाही. कारण की आपलं जेमतेम परिस्थिती आहे आणि ते जड वस्तू किंवा समजा ते नंदी कोणतं पळतंय नाही पळत, आता सगळे सारखे नाही होऊ शकत, पण जर नाही पळालं तर आम्ही ठेवत नाही.
जसं आपल्याला पब्लिकली ट्रेनिंग द्यायची आहे. आम्ही काय करतो ना वासरू शिकवताना आता आमच्या गावातच एवढं क्रेज वाढलंय की फेरीला सुद्धा 5-50 मुलं असतात. मग ते मुलं असं एका लाईनीत उभा करायचे आणि त्या कडीनं सोडायचा. तर मग ते सवयच असते आणि गोठ्यावर कायम 10-20 माणसं असल्यामुळे त्याला माणसाचा सवय असते. समजते. आता सध्या गावामध्ये किती नंदी असतात तरी? जवळपास गावामध्ये 10 ते 12 नंदी झालेत. तुमच्यामुळे गावात सुद्धा शौक वाढू लागले. शोक या गावाला पहिल्यापासूनच नाद. हा. त्यांचा नाद खूप जुना. आमचे आगळे पाटील असतील जुने जाणते खेळणारे. आता ते आता हयात नाही, पण त्यांचे मुलं आहेत, त्यांचे नातवंड आहेत. आता पागोरे परिवार म्हणा, थोटे परिवार म्हणा, हे सगळे खेळणारे ज्या गावात खेळणारा गाव आहे. फक्त काय बंदीचा काळ मध्यंतरी असल्यामुळे त्याच्यामुळे नाद थोडा कमी झाला होता. पण आता नाद हिटलरने त्याचा पुन्हा उभा केलाय. हिटलरमुळे आणखी मैदान वापसी झाली या गावाची. हो, झाली. बरेच दिवसापासून प्रयत्न चालू होते, पण तसं योग जुळून येत नव्हता. कारण की हिटलर सारखा नंदी वारंवार घडत नाही. असा नंदी घडायला योगच लागतो. आणि प्रत्येकाच्या दावणीला सुद्धा नसतं घडत. नाही, ही वस्तू नाही. आज मोठा लक्ष घडला उत्तम भाऊ वाटेगावकर यांच्या दावणीला. त्यांच्या दावणीला सुद्धा पुन्हा होणे नाही. सोनारपाडचा सोन्या झाला, राहुलबाईचा मथुर झाला, कुंभारखान पाडवाळाचा तेजा झाला. हे जे समजा मी अशात बघितलेले नंदी ह्या मध्यंतरीच्या काळात हे पुन्हा होणे नाही. तो नावीचा वजीर झाला, हे पहिलं नाही, पुन्हा नाही होऊ शकत. पुन्हा नाही. आता हे जास्तच का बरं. आज आपले मनोहरदादा पाटील, सर्जेरावदादा पाटील यांचा लखन झाला, त्याच्या माग नंतर त्यांनी 5-7 वासरं झाले. होऊ शकते का? ते नाही होऊ शकत. नाही शकत. ते नाही. हिटलर पुन्हा होणे नाही. इतिहास हा, एकदाच. एकदाच. हा. चला, धन्यवाद दादा, एवढी माहिती दिली. हो, धन्यवाद.